नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अज्जुबर पाटील आणि आपण आहे गुजरात दौऱ्यावर आणि आज जाणार आहे आपण श्री सुदामपुरी यात्राधाम येथे। इथे सुदामाचे आणि श्रीकृष्णाची गळा भेट घेतलेली अशी अत्यंत देखणी मूर्ती आहे। इथे भरपूर काही बघण्यासारखं आहे जे आपण समोर व्हिडिओमध्ये बघणारच आहे। तर चला सुरुवात करूया। आणि आपण येथे पोहोचलेलो आहे श्री सुदामपुरी यात्राधाम मंदिरामध्ये आपण प्रवेश करणार आणि नवनवीन काहीतरी गोष्टी बघणार। येथे भरपूर जण आपल्या सबस्क्रायबरपैकी आलेले पण असतील आणि जे आलेले नाही आहेत त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घ्यावे। तर चला मग आम्ही व्हिडिओ काढतो की हो, पण आम्हाला व्हिडिओ काढताना बोलायलाच येत नाही, काय बोलावं ते कळतच नाही। नुसताच फोटो घ्यायचा, मोबाईल घ्यायचा आणि फिरवायचा इकडे तिकडे, असं दाखवायचं की मोठा ब्लॉगर आहे काही। मग काय इकडचा व्हिडिओ काढायचा, तिकडचा व्हिडिओ काढायचा, व्हिडिओ काढत बसायचं आहे पण बोलायचं नाही का, कारण की बोलताच येत नाही हो व्हिडिओ काढताना। आणि ही आहे जी की 184 परिक्रमा, ह्याच्यात फिरायला अर्धा तास लागतोय, दिसतंय असं पण आहे हो, खूपच वेळ लागते बाबा। आणि आपण इथे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला जायचं आहे सोरटी सोमनाथ येथे। आणि जाताना रस्त्यात आपल्याला बीच दिसली तर त्यामुळे आपण इथं थोडी मस्ती करणार आहे, कारण की एवढा छान नजारा होता की काय सांगू तुम्हाला। शंख निस्ताच वाजवायचा प्रयत्न करतो पण वाजतच नव्हता की हो, पण काय करणार, आपल्याला वाजवता बरं का, पण तरी पण वाजत नव्हता। मग एक दोन शंख चेंज करून बघितला तरी पण तो काय वाजवता आला नाही। उट्टाची सवारी करायची म्हटलं की तेव्हा म्हणला की पैसे द्या म्हटलं की लगेच पाय काढला नाही, समोर पळालो आम्ही। म्हटलं कशाला बसायचंय, गाडीवाला पण तसंच पैसे द्या अरे पैसे का झाडाला लागले का रे। आणि हा आम्ही आनंद लुटला फ्रीचा आणि निघालो आम्ही आमच्या पुढच्या स्थानाला। आणि त्यासाठी आम्हाला रात्र झाली, रात्रीचा प्रवास केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो सोरटी सोमनाथ येथे। तर उद्याचा ब्लॉग आपला असणार आहे सोमनाथ येथे। तर फॉलो करा, सबस्क्राईब करा।